सहलीला जायचा सहलीला जायचं सहलीला नाचत झाले. खुशी बघताय का सगळ्यांची? अहो असणारच तेवढी खुशी. अख्खी भाऊकी आमची माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर सहलीला चाललेली आहे. लहानपणी कसं सहलीला जायचं म्हणल्यावर रात्रभर झोप नाही लागायची, तशी काहीतरी आमची गत झालेली होती. माझ्या दोन्ही जावा मस्तपैकी पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करून आलेल्या होत्या. कारभाऱ्याने मस्तपैकी ट्रिपमध्ये खाण्यासाठी काकडी बिकडी म्हणजे भेळ करण्याचं सामान आणलेलं होतं. कारभाऱ्यांच्या मामीनं आवळ्याची चटणी बनवून आणलेली होती बस ट्रिपमध्ये खाण्यासाठी, आणि भाकरी बिकरी घेणार होती. सगळं नियोजन झालेलं होतं. रात्री सगळ्या बॅगा पॅक करून ठेवलेल्या होत्या. संध्याकाळी 6 वाजता निघायचं होतं म्हणून दुपारचं कोण झोपलं नव्हतं. दुपारचं जेवण करायचं की लगेच संध्याकाळच्या जेवणाला तयारीला लागायचं, कारण ना गाडीतच आम्ही जेवण एका टायमाचं जेवण बनवून नेणार होतं. ही आहे माझी मावस सासूबाई, तिची सूनबाई म्हणजे माझी मावस जाऊबाई हो. त्यांचं मस्तपैकी गप्पा गोष्टी करत नियोजन चाललेलं होतं. मी गेलेली माझ्या जाऊबाईकडं ॲब्रो करण्यासाठी हो. आता घरात पार्लरवाली असताना कशाला बाहेर जावा, ती शिव्या देत होती तिच्या पार्लरवालीला, कारण का तिचा एक ॲब्रो त्या पार्लरवालीनं उडवलेला होता. बोलतात ना, जिसकी जाऊबाई बटली ओ बी बडी काम की हे हो. बटली आमचं उंच आहे ना, म्हणून चालतं तेवढं आमची मजाक मस्करी. आता काय झालं माहिती आहे का, निशा माझ्या जाऊबाईचं नाव निशा आणि ही मामीची सून सुजाता, तिच्या घरी लय डबडी पडलेली होती. आता सगळेजण घरनं जेवण करून येणार होतं म्हणून सगळी तिच्या घरीच डबे मागायला येत होते. ती बनवणार होती मस्त 1 किलो साबुदाणा भिजत घातलेला, ती साबुदाण्याची खिचडी बनवणार होती. मी बनवणार होती मस्त ग्रेव्ही, वटाणा आणि चपाती, कोण झुणका भाकर असलं काय काय घेणार होतं. कारभारीने तर मोठं खोकडच तयार केलं, त्याच्यामध्ये सगळे जेवण बिवण पॅक करून टाकलं. भेळचं सामान, कांदा टमाटर मिरची चाकू सगळं काय. तोपर्यंत माझे दीर म्हणजे भाऊ आले, त्यांनी पण मस्त रस्त्यात खाण्यासाठी चकना बिकन आणलेला होता. मी सारखी सगळ्यांना सांगत होती पटापटावरा, कारण का एवढ्या सगळ्याला फॅमिली हँडल करायचं म्हणल्यावर सांगायला तर लागतं. माझी भाऊजं पण येणार होती. माझं जेवण तयार होतं, ग्रेव्ही वटाणा तयार होती, चपाती. मी महादेवाच्या मंदिरातनं गाडीला घालण्यासाठी हार आणलेला, नारळ आणलेला. म्हटले आमची ट्रिप सुका न होते. जाता जाता सगळ्या किचन बिचन स्वच्छ करून टाकला. मला नाही आवडत घरात घाण करून जाण्यासाठी. मस्त माझ्या भाऊजंचं माझं ट्विनिंग झालेलं होतं. आता आम्ही काही ठरवत नाही, पण आमची वाईब एवढी मॅच होती की आमचे कपडे सुद्धा मॅच होतात. मस्त तिने मी ब्लॅक घातलेलं, तिने व्हाईट घातलेलं होतं. सगळेजण बरोबर टाईम टू टाईम 6 वाजता घरातनं बाहेर पडले. सगळी पॅकिंग 2 दिवसाचं सामान होतं. अरे मी तर तुम्हाला सांगितलंच नाही कुठं चाललंय. अरे काय सांगायचं, आमची मस्ती तरी बघा. हे सगळं कुठं चाललंय, 2 दिवसासाठी किती खर्च आला ते सगळं तुम्हाला ना मी पुढं सांगणार आहे. तोपर्यंत मस्ती तरी बघा. सगळ्यांना वेळेवर घरातनं बाहेर पाडलेलं होतं. मामींच्या सुना निघालेल्या होत्या, मावशीची सून निघालेली, माझी भाऊजं निघालेली होती. हा चला आता चला आम्ही गाणं बोलले, तुम्ही गाणं बोलायचं वाक्य आहे. कुठलं गाणं? सहलीला जायचं सहलीला. चला